नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8वा आणि 7वा असे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल आता अपडेट सुरू झाले असून या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता काही दिवसांमध्येच पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। परंतु यामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक असणार आहे, कारण जानेवारी महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये देखील अनेक महिलांना ज्या की या योजनेअंतर्गत पात्र आहेत, ज्यांना जुलै महिन्यापासून म्हणजेच की जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे सर्व हप्ते मिळाले होते। परंतु काहींना डिसेंबर महिन्यामध्ये पैसे आले नाहीत, तर काहींना जानेवारी महिन्यामध्ये पैसे आले नाहीत। अनेक महिलांचं मत आहे की आम्ही सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र आहोत, तरी देखील आम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नाहीत, आम्हाला बाद करण्यात आले आहे का ते देखील आम्हाला समजत नाही आहे, तर आम्ही कशी या संदर्भात माहिती घ्यायची, आम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे येणार का नाही, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, याबद्दलची आपण माहिती पाहूया। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लाडकी बहीण योजनेची चौकशी सुरू आहे का, तर 100% या योजनेची जिल्हा स्तर असेल किंवा महसूल स्तर असेल, तालुका स्तर असेल, गाव स्तरावर सर्वत्र चौकशी सुरू आहे। या योजनेमध्ये ज्या पात्र महिला ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे अशा अपात्र महिला आहेत, त्यांना हळूहळू बाद करण्याचे काम राज्य सरकारद्वारे सुरू आहे। त्यासोबतच महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत लवकरच आता ई-केवायसी पोर्टल देखील राज्य सरकार सुरू करणार आहे। तर ई-केवायसी पोर्टलद्वारे सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत ई-केवायसी करावी लागणार आहे आणि ई-केवायसी केल्यानंतर बराच डेटा हा राज्य सरकारकडे मिळणार आहे। ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत त्यांना ऑटोमॅटिकली या योजनेच्या लाभापासून बाद करण्यात येईल आणि ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत पुढील पैसे देखील मिळणार नाहीत। आता ई-केवायसी तर एक गोष्ट आहेच, परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे व्हॉलंटरी सरेंडर नावाचा देखील ऑप्शन लवकरच वेबसाईटवर राज्य सरकार आणणार आहे। ज्या व्हॉलंटरी सरेंडरच्या द्वारे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता त्या निकषांमध्ये किंवा अटींमध्ये पात्र नाहीत, त्यांना ज्या महिलांना स्वतःहून या योजनेचा लाभ परत करायचा आहे त्या महिला या योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्या घरी बसून परत करू शकणार आहेत। आता यामध्ये आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तर त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची सक्तीची वसुली करणार नाही। म्हणजेच की ज्या महिलांना आम्ही आता यापूर्वी पैसे दिले आहेत त्यांना यापुढे अपात्र ठरल्यानंतर पैसे मिळणार नाहीत, परंतु त्यांच्याकडून त्यांना मिळालेल्या हप्त्यांची आम्ही सक्तीची वसुली करणार नाही। ज्या महिलांच्या स्वइच्छेने या योजनेचे पैसे परत करायचे आहेत केवळ त्याच महिलांकडून आम्ही पैसे परत घेणार, असे देखील सांगण्यात आलेले आहे। आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आम्ही पात्र आहे का नाही हे कसे कळणार, तर आता लवकरच वेबसाईटवर देखील अपडेशनचं काम सुरू आहे आणि वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचा बेनिफिशरी स्टेटस असेल, त्यासोबत तुमच्या गावाची बेनिफिशरी लिस्ट असेल, या सर्व गोष्टी पाहू शकणार आहात, जे की आपण PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनांमध्ये देखील पाहत होतो। आता मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या की ज्या महिलांना जानेवारी महिन्यामध्ये अथवा डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळाले नाहीत, तर त्या महिलांचा एक अत्यंत महत्त्वाची बाब यामध्ये लक्षात आली आहे की त्या महिला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, यांपैकी सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळेच त्यांना या योजनेअंतर्गत डिसेंबरचा असेल किंवा जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। आता यामध्ये काही महिलांचं असं देखील आलं आहे की त्यांचं बँक अकाउंट हे री-केवायसी साठी आलेलं आहे आणि ही री-केवायसी न झाल्याने राज्य सरकारद्वारे त्यांना पैसे पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यांच्या बँकाने हे पेमेंट स्वीकारले नसल्याने हे पेमेंट अडकून पडलेले आहे। त्यामुळेच तुम्हाला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे की तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ज्या तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट री-केवायसीला आलेलं आहे का ते तपासायचे आहे। अकाउंट तुमचं री-केवायसीला आले नसेल, त्यासोबतच तुम्ही या योजनांचा लाभ देखील घेत नसाल, तर कदाचित तुम्हाला या योजनेअंतर्गत बाद देखील करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पुढील देखील या योजनेचे हप्ते मिळणार नाहीत। आता यामध्ये काय काय तपासलं जात आहे, तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे तपासलं जात आहे, त्यासोबतच कुटुंबामध्ये कोणतं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे सरकारी नोकरदार आहे का हे तपासलं जात आहे, कुटुंबामध्ये कोण इन्कम
टॅक्स म्हणजेच की ITR भरणारा आहे का हे देखील तपासलं जात आहे। त्यासोबतच कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का ही बाब देखील तपासली जात आहे। अशा अनेक बाबींची चौकशी केली जात आहे। त्यासोबतच एका कुटुंबामध्ये केवळ 2च महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। एका रेशनिंग कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुठल्याही 2 महिलांचा लाभ चालू राहील। त्यामध्ये देखील एक विवाहित आणि एक अविवाहित असणे देखील आवश्यक असणार आहे। या सर्व बाबींची माहिती महिला व बाल विकास विभागाद्वारे देण्यात आली आहे। आता याबद्दलचं लवकरच अपडेट येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये वेबसाईट अपडेट झाली का किंवा सर्व माहिती कशी चेक करायची हे देखील आम्ही माहिती सांगणार आहे। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।